सरजे दुर्गाताई अंकुशराव अण्णामामा शिंदेची मालकीन रंजनाताई शिंदे यांचं कामच बोलतंय. दुर्गाताई निवडून आल्या म्हणून कार्यकर्त्यांचा जल्लोष शिगेला पोहोचलेला आहे. कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. बोला. नाव काय तुमचं? सज्जन कोळी. कुठून आलाय? आंबे. आंबे. काय कोण आलंय? दुर्गाताई फिक्सच असतं हो. फिक्स कामच तसं आपलं. किती मताने आलं? 8,000च्या पुढे तरी लीड गेली आता सध्या. भाजप हाय म्हणून सगळं हा दुर्गा अजून आता सध्या 8,000 वर अजून मोजणी पूर्ण व्हायचे. नमस्कार. भिवाजी नारायण माळे सरजे दुर्गाताई अंकुशराव अण्णामामा शिंदेची मालकीन रंजनाताई शिंदे यांचं कामच बोलतंय. लोकांना काय सांगायचंय? काम सांगायचंय काम. आमचे जेडपी पूर्णच गट निवडून आलेला आहे. तर या उमेदवार या आमचे तिन्ही उमेदवार हे गटातले व्यवस्थित काम करून गटाचा पूर्ण विकास करण्यासाठीच लोकांनी मतदान केलेलं आहे त्यांना. आणि गट आम्ही जिल्ह्यात 1 नंबर गट डेव्हलप होईल बाबा. रस्ते, पाणी, वीज म्हणा, ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न जेडपी सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील यांच्या मार्फत गटातला पूर्ण विकास होणार आहे आम्हाला खात्री आहे. त्यामुळं गटातले तिन्ही सीटा भारतीय जनता पार्टी व सगळ्या मित्र पक्षांचे निवडून दिलेले आहे. विरोधकाला सांगायचं म्हणण्यापेक्षा राजकारण ही तात्पुरतं असतं. आज इलेक्शन निकाल झाला, विरोधकाचा काय विरोधक म्हणून नाही, सगळे जनता म्हणूनच काम उमेदवारांनी करणार. मला जनतेने एवढं प्रेम भरभरून मतदान केलेलं आहे, त्याच्यावर काय तुमचं मत आहे? जनता विकासाच्या बाजूने. केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यात देवेंद्र साहेबांचं, फडणवीस साहेबांचं सरकार आहे, जिल्ह्यात भाजपची सत्ता येणार आहे, त्यामुळं तालुक्यातही भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे लोकांनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. अनेक वर्ष भाजपचं काम करताय, तुमच्या परिश्रमाला यश आलंय का? हो, साहजिकच. पंढरपूर पीपल्स मध्ये सहर्ष स्वागत. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांच्या घरची उभा राहिलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अध्यक्ष नमस्कार. नमस्कार. माननीय गोपाळ अंकुशराव सर यांच्या पत्नी दुर्गाताई अंकुशराव कोण आहेत तुमचे? आमच्या वहिनी आहेत. आणि मागच्या टायमाला माननीय गोपाळ अंकुशराव सर हे बिनविरोध आले होते. आणि त्या 7 ते 8 वर्षाच्या काळामध्ये त्या गोपाळपूर मतदारसंघामध्ये कधी नव्हे ते एवढी विकास कामं सरांच्या माध्यमातून झाली. अनेक तिथले प्रश्न, तिथले तंटे सरांच्या माध्यमातून, गोपाळ सरांच्या माध्यमातून मिटले. आणि त्यामुळं त्या जनतेतनं, लोकातनं उमेदवारी आली होती माननीय दुर्गाताईंची. त्यामुळं जनतेनं चांगला कौल दिलेला आहे. आणि त्यांच्यासोबत दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तुम्ही मागच्या टायमाला भालकेंचा प्रचार केला, यावेळेला तुम्ही भाजपचा प्रचार करताय, त्यावर तुमचं मत काय? माननीय गोपाळ अंकुशराव सर यांचं नेतृत्वाखाली ह्या जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातल्या सर्वच लोकांची माननीय गोपाळ सरांनी कामं केल्यामुळं, सरांवर असलेलं प्रेम, त्यामुळं अनेक लोक उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडली आणि बहुमतानं जनतेतनं दुर्गाताई निवडून आल्या. विरोधकांना काय सांगलाय? विरोधकाला मतपेढीतनं सांगलेलं आहे. आणि येणारा काळ त्या जो भाग आहे गोपाळपूर तिथला प्रचंड विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ते जल्लोष करते, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेला आहे आणि हा सर्व जनतेचा विषय आहे. गणेश अंकुशराव यांनी आपल्या चॅनलशी बातचीत करताना त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं